नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. कल्याण-शिळ रोडवरील पलावा जंक्शन पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने कल्याण-शिळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या पुलांच्या कामाला गती मिळावी यासाठी आज मनसे आमदार राजू पाटील, MSRDCचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. पुलावर अवघे 4 कामगार काम करत असल्याने आमदार राजू पाटील संतापले. खरं तर हा कंत्राटदार मी पहिल्यापासून तक्रार करतो की हा कंत्राटदार कॅपेबल वाटत नाही आहे आणि त्यालाच सातत्याने सगळी कामं दिली गेलीत. मग तो दिव्याचा पूल असेल, पत्री पूल असेल किंवा हा पलावा पूल असेल आणि अनेकदा तक्रारी करूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. हे बाब पण मी माननीय जिंदल साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेले. त्यांनी त्याच्यावर कडक कारवाई करायची किंवा त्यांना कडक समज द्यायचे आश्वासन मला दिलेले आहे आणि मला आशा वाटते की यापुढे या कामाचं काम जोराने चालेल. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना समज देऊन काम कसं जोरात चालेल ते बघायचे. आता इथे नवीन अधिकारी आणि नवीन ठेकेदार आणण्यात काही पॉईंट नाही आहे. परत तो काम तसंच चालू राहणार आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यातनं की अधिकाऱ्यांना समज देऊन, कंत्राटदाराला समज देऊन हा काम एक सकारात्मकरित्या पुढे कसं जाईल याकडे आम्ही दोघांनी लक्ष द्यायचं ठरवलं. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता 2 दिवसापूर्वी माननीय राजसाहेबांसोबत, माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत जी मीटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता. तेव्हा तात्काळ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी त्या विचारलेल्या. तेव्हा आमचे MMRDचे आमचे जॉईंट MD जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाही आहे. त्या क्षणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तिथून DRM साहेबांना फोनही केला. त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मेगा ब्लॉक देऊन टाका, परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि जिंदल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाहणी करा तिथे. त्या अनुषंगाने आज ही पाहणी केलेली आहे. दोन्ही जे अप्रोच आहेत देसाई साईडचा आणि डोंबिवली साईडचा त्याची पाहणी केली आम्ही. त्या क्षणी काही लँड एक्विजिशनचे काही इश्यू होते ते आम्ही डिस्कस केले, त्यांच्यात मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बाबी आहेत त्या समजून सांगितल्या. सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत. एकंदरीतच ह्या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते. जिंदल साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून राहणार आहेत. जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ 19 कोटी रिलीज केलेले आहेत शासनाने. त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे. त्यामुळे लँड ॲक्विजिशन हा या पुलापुरता जो विषय तो भाग राहिला नाही आहे. दुसरी गोष्ट, पलावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा तो अजून अपूर्ण आहे. तर त्याच्या खालची अनधिकृत बांधकामं वगैरे काढली नाही तर हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावरही कारवाई केली जाईल असं आश्वासित केलं गेलं आहे. पंढरपुरात पाऊस नसताना देखील पंढरपूरच्या भीमेला पूर आलाय. पंढरपुरातील भीमा नदी ही सध्या इशारा पातळीवरून दुथडी भरून वाहत आहे. सध्या भीमेत 1,17,000 इतका विसर्ग आहे. तर अजून 1,77,000 क्युसेकचा विसर्ग पुढील 8 तासात येणार आहे. त्यामुळे पुढील 8 तासात भीमा नदीच्या पाणी पातळीत 2 मीटरने वाढ होईल. सध्या 450 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर अजून दिवसभरात नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। इगतपुरी येथील तालुका कृषी केंद्राच्या आवारात जपानी पद्धतीने भात लावणीचा प्रयोग सुरू केला। जपानी पद्धतीने 4 सूत्री वापरून भात लावणी केल्यास उत्पन्नात 20% वाढ होते, तसेच तण नियंत्रण व किड्यांचे नियोजन करणे सोपे जाते। याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी यांनी अधिक माहिती दिली। का बीजगणना केंद्र इगतपुरी येथे आज रोजी भात लागवडीची प्रक्रिया चालू आहे। आज आपल्याकडे ते मजुरांद्वारे 4 सूत्र पद्धतीने भाताची लागवड केली जात आहे। या पद्धतीमध्ये जो काय आपण भाताची रोपे लागवड करत आहे यामध्ये 4 सूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने जे काही शेतकऱ्यांच्या आपण एक प्रायोगिक तत्वावरती तसेच महाबीजने आपल्याला इंद्रायणी जातीचे बियाणे दिले असून त्या जातीच्या बियाणाचे उत्पादन करून तेच बियाणे पुढच्या वर्षी बीज उत्पादन कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप केले जाते। यामध्ये जे काही 4 सूत्री पद्धतीने भात लागवड होत आहे यामध्ये युरिया ब्रिकेटचा वापर केला जातो। युरिया ब्रिकेट जे खत आहे हे एक प्रकारची गोळी असते, ती युरिया आणि DAP पासून तयार केली जाते आणि ती 4 जुडांच्या आतमध्ये एक गोळी सोडून ती साधारणतः एक 15 दिवस त्याचं अन्नद्रव्याचा पिकाला उपलब्ध होत असते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी युरिया ब्रिकेटचा वापर करावा। युरिया ब्रिकेटचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये आमच्या जे काही विद्यापीठाच्या संशोधनामध्ये हे झालेले आहे की 20% आसपास उत्पादनात वाढ होते, तसेच अन्नद्रव्याचा अपव्यय हे होत नाही, नाश होत नाही। तरी आपल्याकडे आज 2 हेक्टर क्षेत्र आहे इगतपुरी तालुका बीज घेणे केंद्राकडे। या 2 हेक्टर क्षेत्राची आज आपण लागवड चालू केलेली आहे, तर आज आणि 2 दिवसात लागवड पूर्ण होईल। धन्यवाद। उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। चंद्रभागेच्या पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, तसेच पंढरपुरातील ब्रिटिशकालीन जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेला आहे। नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले। कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं। खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती। परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं। ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं। आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत। त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते। ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक। श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास। आज ठाणे जे
सर्वार्थाने वाढलेला आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.